नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे एका ज्योतिषाच्या भागितानी सगळं कायापालट झालंय. आता इकडे तिलोत्तमाचा जो काय अहंकार राहतो ना, तो आता तिचा धुळीला मिळवलाय, चकनाचूर झालाय. तर ते कशा प्रकारात होतं, काय काय होतं, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त आहे, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता इकडे पाहिलं, आता इकडे ओवी डायरेक्ट सावली पुढे आलेली असते. ओवी म्हणते सावलीला, ते गुंड पण मला फारसे त्रास देऊ लागत होते असं म्हणून आता इकडे सावलीनी पण ओवीला असं जवळ घेतलंय, तिच्या घरी अशी ठेवलंय. आता इकडे डायरेक्टच सावली पण ओवीला घट्ट अशी मिठी मारते. आता इकडे सावलीला कुणाच ठाऊक काय असं जाणवतं. सावली बोलते, ही मुलगी माझीच आहे असं मला का जाणवतंय बरं. ही मुलगी जेव्हापासनं घरी आली तेव्हापासनं मला असंच जाणवतंय, ह्या मुलीचं माझं काहीतरी एक जवळचं नातं असेल बरं, ह्या मुलीचं माझं काहीतरी एक असं रक्ताचं नातं असेल, असं सगळं मला का बरं जाणवतंय बरं, असं सावली बोलू लागत असते. आता इकडे ओवी पण घट्ट अशी सावलीला मिठी मारतात. इकडे ओवी म्हणते सावलीला, माझी आई किती वर्षापासून माझ्या बरोबर नाहीये बरं, पण जेव्हापासून मी तुम्हाला भेटले तेव्हापासून मला असं वाटतंय की तुम्हीच माझ्या आई आहात बरं. आता प्रेक्षकांनो इकडे सावलीला खूप असा आनंद होतो. सावली पण बोलते, मला पण असं जाणवतंय तूच माझी मुलगी असेल बरं. आता इकडे सीन चेंज होतो. आता इकडे ही तिलोत्तमा, आता इकडे तिलोत्तमाला प्रचंड असा राग आलेला असतो, तो म्हणजे सावलीवरती बरं. आता इकडे राजकुमारी नको ते अजून असं सावली विरोधामध्ये इकडे भरवलेलं राहतं, ते म्हणजे तिलोत्तमाला. आता इकडे राजकुमार म्हणू लागत असतो, आपण सावली सनस्क्रीन जे नाव आहे ना ते आपण नाव बदलून टाकू बरं, ती सावली फार वाईट होती बरं, तिचं नाव अजिबात काही देखील आपण ठेवता कामा नये बरं. प्रेक्षकांनो एक ज्योतिष येतो. आता एक डायरेक्ट ज्योतिषीना फार मोठा असं भागित करतो. त्या भागिताने इकडे आता सगळं कायापालटाचं होऊन जाणार असतं. आता प्रेक्षकांनो ज्योतिष ते भागित असं करतो ना, हे सगळं कायापालट तर होतच. ती लोक तुम्हाला डायरेक्टच आता सावलीच्या पायाशी जावं लागणार असतं. आता इकडे तो ज्योतिष डायरेक्टच घरी येतो आणि म्हणतो, आज मी तुम्हाला फार मोठी गोष्ट सांगणार आहे बरं, आज तुमच्या घरातल्यांना मी खूप मोठं असं सांगणार आहे बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला बोलता, कोण आहे बरं, तुम्ही काय सांगणार आहे बरं, हे सगळं काय बोलताय बरं तुम्ही. आता इकडे तो ज्योतिष पण बोलतो, एक बाई या घरामध्ये आली होती बरं, ती बाई म्हणजे तुझी सून होती. तिच्या सुनीला तू घराच्या बाहेर हाकलून दिलं बरं, आणि तुला असं वाटतंय तुझ्या घराला वारस एकच मुलगी आहे बरं, पण तसं नाहीये. तुझ्या घराला वारस ते म्हणजे 3 आहे बरं, आणि 2 वारस तुझ्या घराचे तुझ्यापासून दुरावले गेले आहे बरं, या घरापासून दुरावले गेले आहे बरं. ते 2 वारस तुझे जिवंत आहे बरं, आणि तुझी जी काही सून आहे ना, तिची सून लवकरात लवकर या घरी परत येईल बरं. आता प्रेक्षकांनो ती लोक तुम्हाला प्रचंड असा धक्का लागलेला असतो बरं. ती लोक तुम्हाला बोलतं, हे सगळं काय बोलताय बरं, तुम्ही कोण आहात बरं, तुम्ही चालता बरं, इथून त्या अजिबात थांबायची गरज नाही आहे बरं तुम्हाला. तिकडे ते ज्योतिष पण बोलतं, मला अजून खूप मोठं सांगायचं आहे बरं, तुझा नवरा तुझ्या नवऱ्याचा घात तुझ्या मुलांनीच केला आहे बरं. आता प्रेक्षकांनो ते सगळं ऐकून राजकुमारची जी काही ट्रक आहे ना, ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. आता इकडे राजकुमारला तर प्रचंड असा शॉक लागतो. राजकुमार बोलतो, हा ज्योतिष आहे ना साधा सुद्धा अजिबात काही देखील एक असू शकत नाही बरं. मी तिथे चंद्रकांतला लपवून ठेवले, मी चंद्रकांतला दडवून ठेवल्या, ज्योतिषाला कसं काय माहिती बरं. आता इकडे राजकुमार बोलतो, इथून चालते व्हा बरं, आम्ही अजिबात अशा लोकांवरती काही देखील एक विश्वास ठेवत नाही बरं, आम्ही अशा लोकांवरती काही देखील एक विश्वास ठेवत नाही. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, थांब 2 मिनिटं राजकुमार थांबतो असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्टच आहे ना, तिलोत्तमा त्या ज्योतिषाला घेऊन येणार घरी अशी घेऊन येते. तिलोत्तमा ज्योतिषाला पाणी देते. तिलोत्तमा म्हणते, ज्योतिषाला तुम्ही काय बोलत होते मला सविस्तरपणे सांगा बरं. आता इकडे तो ज्योतिष पण सविस्तरपणे जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं तिलोत्तमाला सांगतो. तो ज्योतिष म्हणतो, तिलोत्तमाला तुझी सून 8 वर्षापासून या घरामध्ये अजिबात नाहीये बरं, पण तुझी सून येणार थोड्या दिवसाबाद तुझ्या घरी येणार आहे बरं, तूच तुझ्या सुनेला घरी आणायचं. जर का तू तुझ्या सुनेला घरी आणलं ना, तर तुला तुझे 2 असे वारस मिळतील बरं. आता प्रेक्षकांना प्रचंड असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे डायरेक्टच तिलोत्तमा पण बोलते, पण माझी सून कुठे काय मला काही देखील माहित नाही बरं, मी तिला घरी कसं काय आणू बरं. आणि म्हणजे माझे वारस हे 2 वारस या घराला अजून आहे का, ते जिवंत आहे का, आणि ते 2 वारस आहे का या घराला. आता इकडे तो ज्योतिष पण बोलतो, हो 2 वारस या घराला आहे बरं. आता इकडे तिलोत्तमा पण आहे ना डायरेक्ट सावलीकडे जायला निघणारच असते बरं. आता प्रेक्षकांकडे तिलोत्तमा पण आहे ना डायरेक्ट सारंगला फोन लावते. तिलोत्तमा म्हणते, सारंग तू कुठे आहे बरं, तू नीट आहे ना, तुला काही देखील झालं नाही ना. आता तिकडे सारंग पण बोलतो, हो आई माझी काही देखील काळजी करू नको बरं, तू मी एकदम नीट आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट तिलोत्तमा पण बोलते, सारंग मला तुझी फार काळजी वाटते बरं. अरे ते गुंड अजिबात साधारण नसेल बरं, ते गुंड फार असे वाईट आहे, ते गुंड फार असे पोचलेले आहे बरं, तू अजिबातच तिथे थांबू नको, तू लवकरात लवकर असा घरी निघून ये बरं, असं ती फार बोलू लागत असते बरं. पण प्रेक्षकांना तिकडे सारंग बोलतो, नाही मी अजिबात काही देखील केणार नाही, मला त्या बाईला न्याय असा मिळून द्यायचाच आहे बरं, म्हणून मी आता इथेच थांबणार आहे. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, काही देखील झालं ना मला तिकडे सारंगला आणायला त्या गावी गेलंच पाहिजे बरं, असं प्रेक्षकांना तिकडे तिलोत्तमा पण या सारंगला आणायला त्या गावी पोहोचते बरं. आता इकडे ती बघते तर काय प्रेक्षकांना तिथे रस्त्यामध्ये सावली असते. आता इकडे डायरेक्ट तिलोत्तमा सावलीकडे एकटक अशी बघू लागत असते बरं. तिच्या हातामध्ये ना प्रेक्षकांनो अबीर पण असतो आणि इकडे ओवी पण असते. इकडे तिलोत्तमा प्रचंड असा धक्का लागतो. तिलोत्तमा बोलते, ते ज्योतिष मला म्हटले होते बरं की माझे वारस जिवंत आहे, मला ह्या घराला 2 असे वारस आहे बरं, म्हणजे हे
माझी नातू तर नाही ना, ही माझी नातन हा माझा नातू तर नाही ना. आता प्रेक्षकांकडे तिलोत्तमा कसला काही देखील एक विचार करत नाही, ती डायरेक्ट सावलीकडे जाते. तिलोत्तमा सावलीकडे जाऊन बोलते, सावली मला माफ कर बरं, मी तुझ्याबरोबर फार असं चुकीचे वागले बरं, मी असं अजिबात काही देखील तुझ्याबरोबर वागायला नको होतं बरं, मी तुझ्याबरोबर फार अशी चुकीचे वागले बरं सावली, तू मला माफ कर. आता इकडे सावली पण बोलते, तिलोत्तमा मॅडम तुम्ही ते काय करताय, तुम्ही ते कशाला आला आहेत बरं, अजिबात मला तुमच्याशी काही देखील एक बोलायचं नाही बरं, त्या दिवशी तुम्ही माझ्याबरोबर फार असं चुकीचं वागला बरं, असं सावली पण बोलू लागत असते. कारण की सावलीला तिलोत्तमावरती प्रचंड असा राग असा आलेला असतो बरं, कारण की सावलीला आहे ना असं वाटत राहते तिलोत्तमा फार अशी चुकीची वागते बरं, कारण की प्रेक्षकांना इकडे तिलोत्तमा काळे लोक गोऱ्या लोकांमध्ये असा भेदभाव फार असा करू लागत असते बरं, त्याच्यानेच आता इकडे सावलीला पण फार असा संताप झालेला असतो बरं. आता प्रेक्षकांना इकडे तिलोत्तमा पण बोलते, अगं सावली मला माफ कर, मी तुझ्याबरोबर फार असं चुकीचे वागले बरं, मला असं अजिबात काही देखील तुझ्याबरोबर वागायला नको होतं बरं. ही तिलोत्तमा प्रेक्षकांना फार असे तिचे ढोंग फार असे नाटकं करू लागत असते बरं. आता इकडे तिलोत्तमा पाहते तर काय ओवीचा हात आहे ना सावलीच्या हातामध्ये असतो बरं. आता प्रेक्षकांना इकडे तिलोत्तमाला प्रचंड असा धक्का लागतो बरं. तिलोत्तमा बोलतो, ओवी काय ही ओवी ही तुझ्याबरोबर कसं काय बरं सावली. आता इकडे सावली पण बोलते, ही मुलगी माझ्या बरोबर कसं काय काय सगळं मी तुम्हाला कशाला सांगू बरं. आता प्रेक्षकांना तिलोत्तमा पण बोलते, आता ही सारंगची मुलगी आहे, ही सारंगची मुलगी. आता प्रेक्षकांना ते ऐकून इकडे सावलीला प्रचंड असा धक्का लागतो. सावली बोलते, काय सारंगची मुलगी म्हणजे सारंग सरांनी दुसरं लग्न केलं. आता इकडे डायरेक्ट तिलोत्तमा पण बोलते, सारंग कशाला दुसरं लग्न केलं बरं, सारंगनी काही देखील दुसरं लग्न केलं नाहीये बरं, ही मुलगी त्याला अशी रस्त्यावरती सापडली होती बरं, सारंगनी त्या मुलीला घेऊन आला आहे बरं, याला ना ही मुलगी ना सापडली होती एका रेल्वे स्टेशनच्या जवळ बरं. आता प्रेक्षकांना सावलीला प्रचंड असा आनंद होतो. सावली बोलते, म्हणजे ही माझीच मुलगी आहे, मला इतक्या दिवसापासून वाटत होतं ही माझीच मुलगी असेल, मला मनात न जाणवायचं ही माझीच मुलगी आहे, पण ही खरोखर माझीच मुलगी आहे बरं, मला तो काही देखील भ्रम नव्हता, ही माझीच मुलगी आहे. मी नाही गोड बातमी सांगायलाच घरी येणार होते बरं, पण मी काही देखील गोड बातमी तुम्हाला सांगू शकले नाही बरं. हा जो अबीर आहे ना, हा अबीर हा माझा मुलगा आहे बरं, या मुलाचं नाव अबीर आहे बरं, आणि ही मुलगी ना एक गुंड होते, एक गुंड ह्या मुलीला घेऊन जात होते बरं ट्रेन खाली. मला असं वाटलं होतं ही मुलगी ना ह्या जगामध्ये काही देखील नाहीये बरं, म्हणजे सारंग सरांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला वाचवलं, त्या सारंग सरांनी माझ्या मुलीला वाचवलं बरं. आता प्रेक्षकांना तिलोत्तमाला प्रचंड असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे तिलोत्तमा घट्ट अशी मिठी मारते, ती म्हणजेच काय अबीर आणि ओवीला. आता इकडे तिलोत्तमा पण सावलीला बोलते, सावली अगं मला माफ कर बरं, मी तुझ्या बरोबर फार असं चुकीचे वागले बरं, सावली मी अजिबात असं तुझ्या बरोबर काही देखील एक वागायला नको होतं बरं, मी तुझ्या बरोबर फार अशी चुकीचे वागले बरं, सावली प्लीज 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 सावली मला माफ कर बरं तू. आता इकडे सावली पण बोलते, आता झालं गेलं ते सगळं गंगेला मिळालं ते सगळं जाऊ द्या बरं, तुम्ही मला आता फार मोठा असा आनंद दिला आहे बरं, तुमच्यावरचा माझा जो काय रागरुस्सा होता तो आता सगळा संपला आहे बरं, आता मी तुम्हाला माफ करते. आता इकडे सावलीनी पण तिलोत्तमाला माफ असं केलेलं असतं बरं. आता इकडे तिलोत्तमा पण बोलते, सारंग ना ह्याच गावामध्ये आलेला आहे बरं, मी सारंगला नेलंच या गावामध्ये आली होती बरं. आता इकडे सावली पण बोलते, सारंग सर या गावामध्ये आले म्हणजे हे सगळं तुम्ही काय बोलताय बरं. आता इकडे डायरेक्टच तिलोत्तमा पण बोलते, अगं हो खरंच सारंग या गावामध्ये आला आहे बरं, एका मुलीला एका बाईला न्याय मिळवून देण्याकरता बरं, एक माणूस आहे या गावामध्ये तो ना खोटं लग्न करतो एका बाईशी आणि तिलाच न्याय देण्याकरता इकडे सारंग आलेला आहे बरं. आता प्रेक्षकांकडे सावल्या जे काय सगळं सत्य असेल ते सगळं सत्य कळलेलं असतं बरं. आता इकडे सावली म्हणते, म्हणजे तो दुसरा तिसरा कोण देखील काही देखील नसून तो रतनच असेल बरं, त्या रतनला धडा शिकवण्याकरता जो गावामध्ये व्यक्ती आला तो म्हणजे तिकडे सारंग सरच आहे बरं. आता इकडे सावली पण डायरेक्ट सारंगकडे जाते. आता इकडे सावली सारंगकडे जाऊन जे काही सगळं सत्य असेल प्रेक्षकांना ते सगळं सत्य सांगणार असते. आता इकडे सावलीनी सारंगला जे काही सगळं सत्य सांगितलं ती मालिकेत नेमकं पुढे काय होईल, चंद्रकांतच्या एंट्री झाल्यावरती राजकुमारला कशा प्रकारात धडा शिकवेल काय काय होईल ते सगळं आपल्याला तर येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळेल. जर का ते सगळं तुम्हाला सर्वात आधी जाणून घ्यायचं असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला नक्की प्रेक्षकांना सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यावर सर्वात आधी तुम्हाला अपडेट बघायला मिळतील. धन्यवाद.